चला बनवूया मस्त खमंग खुसखुशीत कोबीची वडी। इथे मी 1 वाटी बारीक चिरलेला कोबी घेतलाय, 2 वाटी बेसन घेते, आले लसूण मिरची याची मी 2 चमचे पेस्ट घालते, 1 मोठा चमचा मी किचन किंग मसाला घालते, 1 चमचा धनेपूड घालूया, पाव चमचा हळद घालूया, 1 चमचा जिरे घालूया, 1 चमचा पांढरे तीळ घालूया, चवीनुसार मीठ घालूया, पाणी घालून मस्त पिठाचा घट्टसर गोळा करून घेऊया। आता आपण प्लेटमध्ये तेल घालून त्यावर पिठाचा गोळा ठेवून थापून घेऊया। मस्त आपण त्यावरती पांढरे तीळ भुरभुरून घेऊया। वडी आपण मध्यम गॅसवरती 20 मिनिटे वाफवून घेणार आहोत। इथे एका कढईमध्ये मी पाणी ठेवले, त्यावरती जाळी ठेवून त्यावरती वडी ठेवून आपण वाफवून घेऊया। वडी वाफवून झाली, थंड करून त्याचे चौकोनी पीस करून घेऊया। वडी आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। इथे एका तव्यामध्ये मी तेल घालते, आता आपण यावरती वडी घालूया। मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत वडी आपण फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूने तेल घालून आपण फ्राय करून घेणार आहोत। मस्त कोबीची वडी तयार आहे। धन्यवाद।